बातमीपत्रात सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातले प्रमुख साक्षीदार संजय साडविलकर हे संशयित वीरेंद्र तावडेचे एकेकाळचे सहकारी होते. हत्येचा कट कसा रचला, वीरेंद्र तावडेचा प्लॅन नेमका काय होता, याबाबत साडविलकरांनी झी24 तासकडे अनेक धक्कादायक खुलासे केले. संजय साडविलकरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर कोल्हापूर कनेक्शन उघडकीस आलेला आहे. वीरेंद्र तावडे हा 2002 ते 2008च्या दरम्यान कोल्हापुरात स्थायिक होता. या काळात धर्मप्रचाराचं तो काम करत होता. त्यामुळे अनेकांशी त्याचे संबंध आले. त्यापैकीच एक असणारे आणि हिंदुत्ववादीचं संघटनेचं काम करणारे आणि आत्ता सीबीआयला महत्त्वाची माहिती पुरवणारे संजय साडविलकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमकं तावडे कोल्हापूर कनेक्शन काय आहे. जी24 तासमध्ये पहिलं तुमचं स्वागत आहे. तावडे कनेक्शन नेमकं कोल्हापूरचं काय आहे? 2001 पासून मी इथं कोल्हापुरात हिंदुत्ववादी म्हणून काम करत होतो. एक 200 ते 250 मुलांचा ग्रुप तयार करून बऱ्याच कोल्हापुरात ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. तर त्या दरम्यान सनातन संस्था ही कोल्हापुरात त्यावेळेला नुकतीच उदयाला आलेली होती. तर त्यावेळेला पूर्ण वेळ सनातनचं काम करणारे डॉक्टर वीरेंद्र तावडे व त्यांच्या पत्नी इथं कोल्हापुरात होते स्थायिक. 2008पर्यंत आम्ही बरीच आंदोलनं केली. त्यात बऱ्याचशा आंदोलनात मिटिंग्समध्ये, गुप्त बैठकात, ॲक्टिव्हिटीजमध्ये हे डॉक्टर वीरेंद्र तावडे आमच्याबरोबर असायचे. 2008 नंतर त्यांचा कोल्हापुरातील वावर एकदम कमी झाला. 2008 नंतर त्यांचा वावर कमी झाला आणि त्यांच्याच संघटनेचे दुसरे एक जण त्या ठिकाणी पूर्ण वेळ काम करू लागले. त्यामुळं आमच्या कोणाच्याच लक्षात आलं नाही की डॉक्टर वीरेंद्र तावडे हे इथून आता कामातून कमी झालेत, कुठे गेलेत काय वगैरे. 2012ला मला हार्ट अटॅकचा त्रास झाला. त्यासाठी मी एक आठवडाभर हॉस्पिटलमध्ये भरती होतो. बरोबर त्यानंतर एप्रिल 2013ला डॉक्टर वीरेंद्र तावडे हे डायरेक्ट माझ्या शॉपमध्ये मला भेटायला आले दुकानात. त्यांनी पुन्हा मी हिंदुत्ववादी म्हणून काम सुरू करावं, ॲक्टिव्हिटीज कराव्या, कोल्हापुरात पुन्हा माझा गट होता तो पुन्हा कार्यरत करावा वगैरे संदर्भात, तसेच माझ्या तब्येतीबाबत विचारपूस असं करत एक तासभर आमची त्यावर बरीच चर्चा झाली. मी पूर्ण वेळ आता व्यवसायाकडे वाहून घेतलेला असल्यामुळं संघटनांच्या कोणत्याही कामी अथवा मला सामाजिक कार्यात वेळ देऊ शकत नाही असं सांगितल्यानंतर त्यांनी इथं तुमच्या दुकानात बसूनसुद्धा तुम्ही काम करू शकाल धर्मासाठी. तुम्हाला आत्ता देवानं जे दिलेलं आयुष्य आहे ते ह्या कामासाठीच तुम्हाला पुढचं आयुष्य दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही दुकानात बसूनसुद्धा इथं काम करू शकाल, असं एखादं काम मी तुम्हाला सांगेन म्हणून. ठीक आहे, मी तयार झालो, करूया. त्यावेळेला त्यांनी आपल्याला ह्या कामी रिव्हॉल्वर व पिस्तल तयार करायची आहेत आणि ती तुमच्याकडं पूर्ण यंत्रणा असल्यामुळं अथवा तुमच्याकडं सगळं साहित्य, मटेरियल, त्याला लागणारं हत्यारं वगैरे हे सगळं असल्यामुळं आपण करू शकाल असं आणि करून द्या त्यातून अशी विनंती केली. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला डायरेक्ट तयार करता येणार नाही, त्यापूर्वी ती बघावी लागतील, खोलून बघावी लागतील, तर मी तशी बनवू शकेन. त्यांनी त्याबरोबरच दुसरा आणखी एक प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला की या कामासाठी आपल्याला 2 तुमच्यासारख्याच आक्रमक विचारांची व काहीही करायची तयारी असणारी अशी तुमच्या विश्वासातील 2 मुलं लागतील. त्या 2 मुलांना आपण प्रत्येकी 10-10 लाख रुपये देऊ. त्यांना पुढं काही त्रास झाला वगैरे तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. ठीक आहे म्हटलं, त्याबाबत मी काही माझ्या मित्रमंडळींशी चर्चा करून मी आपल्याला भेटवून देईन. तर त्या दिवशी इतकं चर्चा होऊन तावडे निघून गेले. पण रिव्हॉल्वरच्या बाबतीत तुम्ही जे बोललात तो तुम्ही प्रस्ताव त्यावेळेला त्यांना सांगितलात मान्य आहे किंवा काय, त्याबाबत काय बोलणं झालं? देतो म्हणलं, खरं करण्यापूर्वी ते मला बघावे लागतील, बघण्यासाठी त्याने आणायची व्यवस्था करतो म्हणून सांगितलं. त्यानंतर
अंदाजे एक 10 ते 12 दिवस गेल्यानंतर सायंकाळची 5:30च्या सुमारास येथील कोल्हापुरातील कॉईन बॉक्सवरून वीरेंद्र तावडेंचा मला फोन आला. शाहूपुरी एरियात रेल्वे फाटकजवळ मला त्यांनी भेटायला बोलवलं. शाहूपुरी रेल्वे फाटकजवळ भेटायला गेलेलो असताना त्यांची 2-5 मिनटं इकडच्या गप्पा झाल्या. त्यांनी समोरच्याच बाजूला एक खेळण्यांचं दुकान आहे, तिथे त्या दुकानच्या दारात एक व्यक्ती उभारलेली होती. त्यांनी खुणवून बोलवून घेतलं त्याला. हे गृहस्थ तुमच्याकडं ती परवा आपल्या ज्या वस्तूंविषयी चर्चा झाली ती वस्तू दाखवण्याकरता ही गृहस्थ वस्तू घेऊन येतील तुमच्याकडं, त्या तुम्ही बघून घ्या. ठीक आहे म्हणलं. त्या व्यक्तीचं मला नाव सांगितलं गेलं नाही, मीही नाव विचारलं नाही अथवा माझंही नाव त्या व्यक्तीला काही सांगितलं नाही त्यांनी. ते दोघंही निघून गेले पुन्हा तिथून. मी माझ्या दुकानाकडे आलो. पुन्हा त्यानंतर एक 8 दिवसाच्या अंतरावरच दुपारी 1:30च्या सुमारास पुन्हा डॉक्टर तावडेंचा येथील कॉईन बॉक्सवरून मला फोन आला की परवा आपल्याला संपर्क करून दिलेली व्यक्ती आपल्या दुकानकडे यायला लागली ती वस्तू घेऊन, आणि त्या बघून घ्या. ठीक आहे म्हणलं. त्यानंतर एक 10 मिनिटातच तावडेंनी जी ओळख करून दिलेली ती व्यक्ती माझ्या दुकानात आली. त्यांनी दाखवू का वस्तू विचारल्यानंतर हां दाखवा म्हणून सांगितलं. शबनम बॅगेतून एक रिव्हॉल्वर आणि पिस्तल काढून माझ्या हातात दिलं. मी ते हाताळून बघितलं आणि मग त्यांना सांगितलं हे खोलून बघावं लागेल मला. खोलून बघितल्याशिवाय आणि काही स्केचेस काढून घेतल्याशिवाय मला नाही तयार करता येतील. ठीक आहे म्हणले, खोलून बघा. हे खोलून बघण्याकरता आपल्याला इथं कामगारांचा स्टाफ वगैरे होता, तर त्यांच्यासमोर हे करणं शक्य नाही आहे. मी एखाद्या रूमची व्यवस्था करतो, आणखी एक 4-8 दिवस सोडून आलात तर त्या रूममध्ये हे खोलून वगैरे बघण्याची व्यवस्था करूया आपण. ठीक आहे म्हणले. मी 4 दिवस सोडून त्यांनी पुन्हा त्या वस्तू शबनम बॅगेत ठेवल्या, घेऊन गेले. त्यानंतर पुन्हा एक 10 ते 12 दिवसांचा गॅप झाला असेल, आणि त्यानंतर सायंकाळी 7:30ची सुमारास कॉईन बॉक्सवरून पुन्हा मला डॉक्टर वीरेंद्र तावडेंचा फोन आला की आपण दुकानात नाही आहात का? म्हणलं होय, मी पार्वती टॉकीजवळ एका मित्राच्या ॲल्युमिनियम फॉन्टीत होतो कामानिमित्त, मी बाहेर आहे म्हणून सांगितलं. होय ठीक आहे. ती परवा आलेली गृहस्थ ती वस्तू घेऊन बराच वेळ तुमच्या दुकानच्या दरवाजात थांबलेत आणि तुम्ही जरा लवकर तिथं जा. ठीक आहे म्हणलं. त्या क्षणालाच मला थोडंसं वाटलं की या सगळ्या विषयात मी कुठंतर पुढं अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कुठंतर चुकीच्या काही गोष्टी घडल्या तर त्यात मीही अडकणार, ह्या विचारानं मी अस्वस्थ झालो. आणि माझे एक मित्र विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आहेत ते, त्यांना मी फोन केला की माझ्या दुकानच्या दारात एक शबनम बॅग घेऊन व्यक्ती उभारलेली आहे, हवं तर तू तिथं जाऊन त्याला चेक करू शकतोस, ताब्यात घेऊ शकतोस. त्या शबनम बॅगेत तुला ह्या 2 आक्षेपार्ह वस्तू सापडतील. त्यानं सांगितलं की माझी ड्युटी संपून आत्ताच मी कागलला पोचलो आहे, आणखी तिथून परत येणं शक्य नाही मी, तर त्याच्याऐवजी मी दुसऱ्या कुठल्या तर मित्राला पाठवू का? म्हणलं नको, तू स्वतः येणार असशील तर ठीक, नाही तर मी पुन्हा त्या व्यक्तीला आणखी 1-2 दिवस सोडून बोलवू शकेन. तो म्हणला ठीक आहे. मी माझ्या गाडीवरून आपल्या दुकानजवळ आलो. समोरच्याच कट्ट्यावरती व्यक्ती माझी वाट बघत बसली होती, त्याला जाऊन भेटलो. म्हणलं अजून तर रूमची व्यवस्था झालेली नाही आहे, आणखी एक 4 दिवस सोडून या, तोपर्यंत व्यवस्था झाली तर ठीक, अन्यथा मग आपल्या कारखान्यातला कामगार स्टाफ हा पूर्ण बाहेर काढीन, दरवाजे लावून घेईन आणि मग आता आपण खोलून स्केचेस वगैरे काढून घेतो त्याची. बस चालेल, ठीक आहे म्हणली. ती व्यक्ती निघून गेली. त्यानंतर ती व्यक्तीनं आज तागायत पुन्हा कधी संपर्क नाही, माझ्याकडे येणं नाही अथवा माझी त्यांची भेट नाही. त्यानंतर पण ती व्यक्ती कोण होती यावर काय जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? त्यांचं नाव कळालं का तुम्हाला नंतर? हा, नंतर तपासात ते समजत गेले. तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर पुन्हा ती काय माझ्याकडे आली नाही, कधी संपर्क काहीच नाही.
मला कदाचित वाटलं आता हा विषय इथं संपला असेल. पण ती व्यक्ती कोण होती? मला दाखवलेल्या फोटोंपैकी ती मी व्यक्ती ओळखलेले. फोटो बरेच दाखवले, अंदाज 12-15 फोटो होते. त्यापैकी एक फोटो ओळखला मी. तो सारंग अकोळकर आहे असं समजलं. कारण 3दा ती व्यक्ती माझ्याकडे आलेली, त्यामुळे त्याचा चेहरा वगैरे चांगला लक्षात होता. म्हणजे त्यानंतर पुन्हा एक 8 ते 10 दिवस निघून गेले. हे स्वतः पुन्हा माझ्या दुकानात आले. दुपारच्या वेळेस फोन केला आधी त्यांनी 1:30च्या सुमारास, आणि मला भेटायला इथं दुकानात आले. आपल्याकडून रिव्हॉल्वर पिस्तलचं काम होऊ शकलं नाही. म्हटलं नाही, इथं कामाचा तर खूप लोड आहे, थोडा लोड कमी झाल्यानंतर करणं ठीक होईल, आत्ता तर त्या गोष्टीला वेळ नाही. हां ठीक आहे म्हणले, असं नको. आणि एक दुसरं काम तुमच्यावर मी सोपवतोय, ते तेवढं कृपया करा. सांगा. 2 व्यक्ती मी तुमच्याकडे राहायला पाठवतोय. त्या 2 व्यक्ती तुमच्या घरात अथवा तुमच्या दुकानात ते झोपण्याकरता थांबतील. बाकी दिनचर्या त्यांची सगळी दिवसभर बाहेर वेळ घालवतील. जेवण वगैरे हे सगळं त्यांचं त्यांनी बाहेर करतील. फक्त रात्री झोपण्याकरता येतील. परंतु त्यांची झोपण्याची व्यवस्था लॉज, धर्मशाळा, इथं बोर्डिंग आसपास कुठं असं कुठेही करू नका. तुमच्या घरी किंवा तुमच्या दुकानात झोपायची व्यवस्था करा. ठीक आहे म्हणलं. त्याही गोष्टीला मी होकार दिला, करीन म्हणले. तर त्यावेळेला मी त्यांना आणखी एक गोष्ट स्पष्टपणे विचारली की राहायची व्यवस्था करायची आहे, परंतु ते पोलीस खात्याला हवे आहेत का? म्हणजे गुन्हेगार काही आहे का? गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत का? किंवा वॉन्टेड आहेत का? तसं असेल तर माझ्यासमोर जेल आहे, पोलिसांची वर्दळ असते, ते चुकीचं ठरेल, नजरेत येतील लोक. नाही म्हणले, त्यांच्यावर गुन्हे वगैरे काही दाखल नाही आहेत. बरं, मग त्यांना काही कोल्हापुरातील लोकांच्या बाबत सर्च करायचं आहे. ठीक आहे म्हणलं. सर्च म्हणजे ते काही लोक किती वाजता घरातून बाहेर फिरायला पडतात, किती वाजता बाजारला जातात किंवा किती वाजता ऑफिसला जातात, पुन्हा सायंकाळी किती वाजता फिरायला बाहेर पडतात, रात्री घरी परत कधी येतात, ह्या काही गोष्टी सर्च करायच्या आहेत. हे झालेलं स्पष्ट बोलणं आहे त्यांच्या माझ्या दरम्यान. मग ठीक आहे म्हणलं, द्या पाठवून. पुन्हा एक 8 दिवसाचा अवधी निघून गेला असेल. 8 दिवसानं डॉक्टर तावडेंचा दुपारीच फोन आला 1:30च्या सुमारासच, की ज्या 2 व्यक्तींची राहायची सोय करायची आहे ती आत्ता आपल्या दुकानात पोचतील, त्यांची राहायची तेवढी सोय. हां ठीक आहे म्हणलं. मी फोन कट केला. एक 10 मिनिटातच 2 व्यक्ती इथं माझ्याकडे भेटायला आल्या. पाठीवर सॅक, डोक्यावर कॅप होती दोघांची. डॉक्टर तावडेंनी आम्हाला पाठवले. म्हटलं ठीक आहे. मी माझा मोबाईल घेतला, आणखी उगाच माझ्या एका मित्राला फोन करत असल्याचा प्रयत्न केला. आणखी त्यांना सांगितलं की माझा मित्र बहुतेक बाहेरगावी आहे, जिथं मी तुमची राहायची व्यवस्था केली होती, तो फोन रिसीव करत नाही आहे. तर आत्ता तर तुमची राहायची व्यवस्था होणं शक्य नाही आहे. हे सांगतायत ते सगळं दाभोळकर हत्येपूर्वी? दाभोळकर हत्येपूर्वी. ह्या सगळे आत्ता जे सांगायला लागले त्या घटना एप्रिल 2013 मधल्या. म्हणजे दाभोळकर हत्येची तयारी आणि पानसरेंची रेकी हे एकाच वेळेला सुरू होते. हो. आणि मग यांना माझा मित्र फोन उचलत नाही म्हणून सांगितलं, आणि तुम्ही आणखी एक 4 दिवस सोडून या, मी दुसरीकडे राहायची व्यवस्था करीन. ती दोघंही तरुण ठीक आहे म्हणले, निघून पण गेले. पुन्हा ते 2 तरुण माझ्या कधीही संपर्कात नाहीत. 8 दिवसाचा अवधी गेला असेल आणि डॉक्टर वीरेंद्र तावडेंचा मला कॉइन बॉक्सवरून फोन आला की तुमच्याकडं हत्यारं तयार करायचंही काम होऊ शकलं नाही, 2 मुलांना राहायला पाठवलेलं ते सुद्धा होऊ शकलं नाही, तर आता हे तिसरं जे काम सांगतोय ते कृपया आपण करावं अशी माझी इच्छा आहे. म्हटलं सांगा. मला चॉकलेट्स पाहिजेत आणि ते अर्जंट हवी आहेत. मला थोडंसं उलगडा न झाल्यामुळे विचारलं त्यांना मी, चॉकलेट्स म्हणजे? नाही, परवा ज्या वस्तू आपल्या दुकानात दाखवायला पाठवलेल्या होत्या, आपल्याला तयार करायच्या होत्या, त्या तुम्ही बघितलेल्या आहेत, त्याच्यात यूज करण्याकरता मला चॉकलेट्स पाहिजेत.
तेव्हा मला क्ल्यू मिळाला की चॉकलेट्स म्हणजे यांना काडतूस गोळ्या म्हणायचं आहे त्या रिव्हॉल्वरसाठी. ठीक आहे म्हटलं, मी माझ्या काही मित्रमंडळींना निरोप देतो, त्यांच्याकडून उपलब्धता होऊ शकेल, तुम्ही मला एक 4 दिवसानं फोन करा. त्यानंतर पुढील 15 ते 20 दिवसात डॉक्टर वीरेंद्र तावडेंचा जवळजवळ 8 ते 10 वेळा मला फोन आलेला आहे की मिळालीत का किंवा खूप गरज आहे आणि जरा लवकर बघा. तुम्हाला वेळ नसेल तर जिथं कुठून जो कोण देणार आहे त्या व्यक्तीचा मला ॲड्रेस द्या, मी जाऊन कलेक्ट करतो. तुम्हाला वेळ असेल तर मी तुमच्यासोबत येतो, आपण घेऊन येऊया. हां ठीक आहे, जाऊया, करूया, असं करतच मी त्यांना टोलवलं बऱ्याच वेळेला. त्यानंतर पुन्हा दुपारचा एकदा मला फोन आला की खूप अर्जंट आहे आणि आज उद्यामध्ये मिळतात का बघा पट. ठीक आहे म्हटलं, मी आत्ता गावी निघालो आहे, गोव्याला निघालो आहे माझ्या कामानिमित्त, आणि 1-2 दिवसानंतर मला फोन करा, बघू तोपर्यंत. ठीक आहे, गोव्याला निघालं आहे तर मग मला बेळगावमध्ये ड्रॉप करा आपण, माझं बेळगावमध्ये महत्त्वाचं काम आहे. म्हटलं नाही, मी ऑलरेडी कोल्हापूर सोडून बाहेर आलेलो आहे, हायवेवर आहे, परत तुम्हाला कोल्हापुरात घ्यायला येणं मला शक्य नाही, कारण मला संध्याकाळी गोव्यामध्ये काम आहे. आणि मी फोन कट केला, निघून गेलो मी. पण इतकं मला माहीत होतं की रिव्हॉल्वरची तयारी चालली आहे, काडतूस पाहिजेत, काहीतरी पुढं भविष्यात घटना घडण्याची शक्यता आहे. आणि एक दिवस कानावर आले की नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळीबार होऊन हत्या झालेली आहे त्यांची. त्यावेळेला थोडासा माझा संशय बळावला, कारण त्यानंतर 1.5 महिन्यातच ही घटना घडलेली आहे. ही घटना झाल्यानंतर तात्काळ तुम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला? विजू पाटीलशी संपर्क साधला आणि एखाद्या पोलीस अधिकाऱ्याशी, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी माझी गाठ घालून दे, मी सदर घटनांचा तपशील त्यांना सांगेन, त्याप्रमाणे त्यांनी थोडासा तपास केला तर आरोपी वगैरे सापडते. विजू पाटील ठीक आहे म्हणले, मी तुला भेट घालून देतो. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे पुन्हा माझा आणि विजू पाटलाचा संपर्कच नाही. सकाळी माझ्या व्हॉट्सअपच्या याच्यावर मेसेज आला की कॉम्रेड गोविंद पानसरेंच्यावर गोळीबार. तेव्हा पुन्हा विचार आला मनात की तोही सकाळी फिरायला गेल्यानंतर गोळीबार झालेला आहे. पानसरेसुद्धा सकाळी फिरायला बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार झालेला आहे. मी त्या क्षणाला पुन्हा विजू पाटीलला फोन केला की विजू, या घटनेची लिंक अशा पद्धतीनं वाटते मला, आणि तू एखाद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी मला तात्काळ भेटो, ह्या गोष्टी मला त्यांच्याशी बोलून घ्यायचे. त्यावेळचे SP साहेब अंकित गोयल, मी एका रूममध्ये भेटलो, ही सगळी माहिती दिली त्यांना. त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली. ठीक आहे म्हणले. एक दिवस पेपरला वाचलं की समीर गायकवाडसुद्धा मिळाला. समीर गायकवाड हा कोण काय नाही माहीत मला, परंतु त्याच्याभोवतीच तपास घुटमळत फिरायला लागला, आणखी त्याला आरोप त्याच्यावर कुठल्याही प्रकारे सिद्ध होत नाही, अथवा तो काही पुरावे नाहीत सापडत. असं असताना मी दिशा दाखवतोय एक आणि तपास चालला आहे दुसऱ्या दिशेला, असं कुठंतरी विरोधाभास दिसत असल्यामुळं मी माझ्या 2 मित्रांच्या बरोबर या गोष्टीवर चर्चा केली. तर त्यांनी लगेच एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मला भेटायला बोलवलं, माझ्याकडून माहिती ऐकून घेतली सगळी. आणखी बरोबर 2 दिवसानंतर त्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मला फोन आला की तुम्हाला आत्ता ATSचे अधिकारी तुम्हाला भेटायला येतील, CBIचे अधिकारी माझे इथं पोचले. त्यांनी स्वतःची ओळख सांगितली की असंच ऑफिसमधून आलो. हां ठीक आहे म्हटलं. त्यांच्याबरोबर मी बाजूला गेलो, त्यांना सगळी माहिती दिली, आणि त्यांना माहिती दिल्यानंतर खऱ्या अर्थानं तपास सुरू झाला. आणखी जे काही पावलं टाकत गेली त्यात प्रत्येक पावलात यश मिळत गेले, त्याप्रमाणे पुरावे त्यांना मिळत गेलेले, आणि तपास चांगल्या रीतीनं आता चालू. जर पोलिसांनी त्याच वेळेला थोडंसं लक्षपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं असतं तर कदाचित ह्या घटना घडल्या नसत्या, अशा प्रकारे सुद्धा त्यांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेक्ष, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.